नमस्कार. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. सगळे एकत्र मिळून आमच्या सिनेमाच्या या ग्रँड लॉन्चला तुम्ही आलात. मला वाटतं कलाकाराच्या नशिबात वाट बघणं हे विधिलिखितच लिहिलेलं असतं. ज्या दिवशी व्यक्ती ठरवते की मी कलाकार होणार, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नशिबात मनाला मिळेल तशी भूमिका येणं हे खूप वाट बघण्याचं काम आहे. आणि त्यात पण खरी गंमत आहे, कारण डिफेन्स युनिफॉर्म बद्दल मला अगदी लहानपणापासून फारच अट्रॅक्शन होतं. मग ते नेव्हीचा युनिफॉर्म असो, आर्मी असो किंवा पोलीस असो किंवा कुठलाही जे डिफेन्समध्ये आहेत. आणि ह्यासाठी मी अनेक वर्ष वाट पाहिली. हो, मी मान्य करते, पेशंटली वाट पाहिली. आणि आपण म्हणतो ना की आपण जितकी वाट बघतो तितकं योग्य असं आपल्या पदरात येऊन पडतं. आणि आय थिंक सालवर्डीमधली ही जी माझी भूमिका आहे, PI मनोरमा प्रधान, हे इतक्या वर्षात पाहिले मी ज्या पद्धतीने वाट पाहिली त्याचं फळ मला या सिनेमातून मिळालं असं मी म्हणेन. आज डेफिनेटली खूप टेन्शनमध्ये होते मी, कारण ही नेहमीची व्यक्तिरेखा नाहीये की एक व्यक्तिरेखा आली, आपण ती निभावली आणि तो सिनेमा आज रिलीज झाला. तो युनिफॉर्म मला परिधान करायचा होता आणि तो युनिफॉर्म परिधान केल्यानंतरचं जे फिलिंग आहे ते किती वेगळं आहे हे मला कदाचित आज शब्दात मांडता येणार नाही. त्यामुळे ही जी 2 मिनिटांची आमची जी एंट्री होती त्यासाठी सगळ्यांनीच, आमचे जे डान्सर्स होते, कोरिओग्राफर आहेत, खूप मेहनत घेतली. फर्स्ट टाइम मी रंगमंचावर होते आणि मी डान्स करत नव्हते आणि त्यात मी युनिफॉर्ममध्ये होते. सो सकाळपासून खूपच टेन्शनमध्ये होते. बट आय होप सगळं छान झालंय. थँक्स टू आमचे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी, त्यांनी ही धुरा मला सांभाळायला दिली, मनोरमा प्रधानची. आणि काय बोलू, मी सर्व दिग्गजांसोबत मी काम केलं या सिनेमामध्ये. अंशुमन दादा आहे, कमलाकर सर आहेत, चित्तरंजन गिरी सर आहेत, त्यांच्यासोबत अनेक सीन आहेत. सो ह्या एका सिनेमाने मला इतकं काही दिलंय की कदाचित काउंट करायला मी मिस करेन भरपूर साऱ्या गोष्टी. पण मला ही भूमिका निभावताना फारच मजा आली. विषय असा आहे सिनेमाचा की आम्ही खूप काही सांगू शकत नाही की आम्ही हे केलं ते केलं. आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो लवकरच ट्रेलर येईल आणि तुम्हाला गमती कळतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही शेअर करू की आम्ही किती मजा केली सेट.